बायको हे घे. आता काय पुन्हा या तांदळाचं करू? आज आईश कर, तुझ्या आवडीचा काही नाश्ता कर. ओके, करते. चला, आज की नाही माझ्या आवडीचा मेनू बनणार आहे. प्रचंड आवडतं मला हे, आणि प्रमाणबद्धच रेसिपी असणार आहे ॲज युजल आपल्या नेहमीच्या रेसिपीसारखी. सो मेजरिंग कप लागतील. आता हे बऱ्याच जणांना काय वाटतं की हे ना प्लॅस्टिकचे, हे अजिबात प्लॅस्टिक नाही, सिरॅमिकचे बाउल्स आहेत. मेजरिंग कप पण सिरॅमिकचे. येतो आवाज? सो हे प्लॅस्टिक आणि मेलनाईन नाही आहे, सिरॅमिक आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, अर्थातच तांदूळ घ्यायचे आहेत अर्धा कप. बरोबर माप घेऊन घ्यायचं. आता यामध्ये पुरेसे पाणी टाकायचं आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं. आता इथे कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल, इंद्रायणी, आंबेमोहर, सुरती, कोलम, बासमती. तर अर्धा कप तांदूळ घेतलेला आहे, तर यामध्ये अर्धा कपच पाणी घालायचं आणि अर्धा कप पाण्यामध्ये अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. अगदी मोजक्या साहित्यामध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो, झटकीपट होतो. फार काही तयारी करायची अजिबात गरज नाही. चला, आता खलबत्ता हवा की नाही. सो बेसिक एक ठेचा फक्त आपण करून घेऊयात. सगळ्यात आधी हिरव्या मिरच्या घ्यायच्या. मिरच्या तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता. मी 2-3 घेते. त्याचसोबत 2 लसूण पाकळ्या तुकडे करून घ्यायचे शक्यतो, म्हणजे ते पटापट आहे ना ठेचलं जातं अख्खं ठेवण्यापेक्षा. आणि एक छोटासा आल्याचा तुकडा. चला, हे छान कुटून झालेलं आहे आणि इथे आपला मिरची, लसूण आणि आल्याचा ठेचा तयार आहे. आता हा असा बरणीत छानपैकी भरून ठेवायचा. 1 महिनाभर छान टिकतो. शपथ, तिखट मिरची आहे. तांदूळ अर्धा तास बरोबर भिजवून घेतला आणि बघा छान फुललेला आहे हा तांदूळ. आता यातल्या पाण्यासकट हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये जितकं शक्य असेल तितकं हे बारीक दळून घ्यायचं. चला, हे तयार आहे. चला, आता यामध्ये छानपैकी फोडणी घालायची. गॅस सुरू करते आणि फोडणी करता अर्थातच मसाला, साजूक तुपाची फोडणी याला घालणार आहोत, त्यामुळे साजूक तूप. आणि झाकण लागेल. हे झालं की लगोलग आता साजूक तूप घालूयात कढईमध्ये. 1 चमचाभर अगदीच पुरेसं होतं, खूप नाही घातलं तरी चालतंय. तूप गरम झालं की सगळ्यात आधी जाईल मोहरी. मोहरी छान तडतडली पाहिजे, तरच ती फोडणी खमंग बसते. मोहरी छान तडतडली की यामध्ये जाईल जिरं, अगदी थोडंसं हिंग, हा ठेचा जो आपण तयार केला होता, कढीलिंब, आणि हे छान ठेचा परतून घेऊयात. हा ठेचा खमंग असा परतून झाला आहे, काय सुवास दरवळतोय. आता यामध्ये घालूयात हळद. हळदही छान परतून घ्यायची. आता गॅसची आच एकदम मंद करून घ्यायची आणि यामध्ये आपण घालणार आहोत ही तांदळाची प्युरी जी आपण तयार केली. त्याचसोबत यामध्ये आपण घालणार आहोत पाव कप दही. पाव कप दह्याच्या ऐवजी अर्धा कप ताक वापरलं तरी चालेल. आणि ज्या कपाने आपण तांदूळ मोजून घेतला त्याच कपाने 1 कप पाणी.
आणि इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पण तांदळाचं थोडंसं पीठ आहे, तर हे अर्धा कप मोजून यामध्ये आणखी घेते, म्हणजे हे भांडं पण मिसळलं जाईल. आणि हे यामध्ये घालूया. पटकन हे ढवळत राहायचं. आता याच्या अजिबात गुठळ्या झाल्या नाही पाहिजे. हे असं ढवळत ढवळत एकजीव होईपर्यंत आपण शिजवत घेणार आहोत. एक 5 मिनिटात होते ही उकड शिजते, खूप वेळ लागत नाही. ही उकड आहे ना एकसारखी ढवळत ढवळतच शिजवायची. आणि इन केस जर चमच्याला काही पीठ असं लागलं असेल तर एक दुसरा चमचा घ्यायचा आणि ते सोडवून घ्यायचं, म्हणजे तेही छान शिजलं जातं, नाहीतर चमच्याला चिकटून बसतं. सो आणखी एक 2 ते 3 मिनिटात ही उकड आपली शिजून तयार होईल. चला, ही तांदळाची उकड छान शिजत आलेली आहे आणि त्यावर मस्त अशी एक चकाकी यायला पण सुरुवात झाली. पण हे आणखी थोडंसं आपल्याला घट्ट करायचं. तुम्हाला सैल आवडत असेल इथे तुम्ही थांबलात तरी चालेल, पण मला हलकीशी घट्ट आवडते. आता काय होतं ना, खूपदा घरामध्ये तांदळाचं पीठ उपलब्ध नसतं, तेव्हा तुम्ही हे असे अख्खे तांदूळ वापरून उकड करू शकता. तांदळाचं पीठ वापरून जर तुम्हाला उकड करायची असेल तर प्रमाण हेच आहे. अर्धा कप तांदळाचं पीठ, त्याला अर्धा कप ताक आणि अर्धा कप पाणी. हा एवढा छान सुवास दरवळतोय आणि ही उकड एवढी कमाल दिसते, क्या बात आहे. बघा, ही छान शिजली आहे, त्यावर छान अशी चकाकी पण आलेली आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि हे मिसळून घ्यायचे. झाकण ठेवूयात आणि एक 5 मिनिटं दणकून याला वाफ काढूयात. चला, उकड बघा छानपैकी 5 मिनिटं वाफवून घेतली आहे. काय कमाल दिसते, एक नंबर शिजलेली आहे. वा वा वा, क्या बात आहे. चला, आणि आता ही सर्व करून खायला घेते. हा, स्वतःसाठी खायची आहे तरी पण आहे ना, थोडं सजावट करूच शकतो की. तर याला तूप लावून घेते या पाऊलला, म्हणजे उकड छान सुटेल. आता याची मूत पाडून घेऊयात. सुटा सुटा सुट. येस, सुटली. वा वा वा, काय दिसते उकड. थोडंसं तूप आणखी यावर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. मस्त अशी रम्य सकाळ, हिरवंगार वातावरण आणि माझ्या आवडीचा वेध आहे की नाही, धमाल. वा, तुम्हाला अशी तांदळाची उकड खायला आवडते का नाही कमेंट करून नक्की कळवा. मस्त अशी तिखट, आंबट, गोड अशी याची चव लागते. कमाल लागते ही उकड. अशा छान छान कमाल आणि धमाल रेसिपीसाठी बघत राहा मधुराज रेसिपी फूडी. आणि रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.